सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेची एक सर्वात मोठी अपडेट इथे समोर आली आहे। अहमदनगर जिल्ह्यांच्या या तालुक्यात 2 इंटरचेंज तयार केले जाणार आहे आणि अहमदनगर जिल्ह्यासोबतच एकूण 5 जिल्ह्यांमधून सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे जाणार आहे। तो कसा जाणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। आणि मित्रांनो, 70 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे, ते कसं होणार आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मित्रांनो, मी आहे रोशन आणि तुमचं स्वागत करतो आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात महामार्गाचे जाळे तयार केले जात आहे। या परियोजनेअंतर्गत विकसित होणारे महामार्ग हे सर्व ग्रीनफील्ड महामार्ग राहणार आहेत। यामुळे शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। सूरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग हा देखील भारतमाला परियोजनेअंतर्गत विकसित होणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। हा मार्ग आपल्या महाराष्ट्रातूनही जाणार आहे। मध्य महाराष्ट्रातील 3 आणि मराठवाड्यातील 2 अशा 5 जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे। नाशिक, अहमदनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे। अहमदनगर जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर या महामार्गाची जिल्ह्यात 141 किलोमीटर एवढी लांबी राहणार आहे। या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे। कृषी, पर्यटन, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्राला या महामार्गामुळे कलाटणी मिळणार आहे। सध्या या प्रकल्पासाठी DPRचे काम सुरू असून हा महामार्ग प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। दरम्यान याच प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे। खरे तर या प्रकल्पासाठी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात 2 इंटरचेंज तयार केले जाणार आहे। यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील तानजला आणि अरणगाव आणि गरडाचे पाटोदा या गावाच्या मधोमध असे 2 इंटरचेंज तयार केले जाणार आहे। या दोन्ही इंटरचेंजसाठी 3 गावांमध्ये जमिनीचे संपादन केले जाणार असून या गावांमधील 70 हेक्टर जमीन या इंटरचेंजसाठी संपादित होणार असल्याची माहिती समोर आली आहे। यासाठी सर्वेचे काम पूर्ण झाले असून भूसंपादन प्रक्रिया येत्या काळात राबवली जाणार आहे। खरे तर हा मार्ग जामखेड तालुक्यातील 12 गावांमधून जाणार आहे। या 12 गावांमध्ये या महामार्गाची लांबी 26 किलोमीटर एवढी राहणार असून यासाठी 178 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे। मात्र या महामार्गाला जामखेड तालुक्यात फक्त 2च ठिकाणी इंटरचेंज राहणार आहेत। यामुळे तालुक्यातील नागरिकांना या महामार्गाने प्रवास करण्यासाठी तानज आणि अरणगाव परिसरातच यावे लागणार आहे। परिणामी या महामार्गाचा तालुक्यातील नागरिकांना किती फायदा होणार हे तर आगामी काळातच समजू शकणार आहे। पण या महामार्ग प्रकल्पामुळे अहमदनगर सहित राज्यातील 5 जिल्ह्यांमधील विकासाला चालना मिळणार असा दावा सरकारच्या माध्यमातून केला जात आहे। हा महामार्ग प्रकल्प सूरत आणि चेन्नई या 2 व्यावसायिक शहरांसाठी तर महत्त्वाचा आहेच, शिवाय राज्यासाठी देखील हा प्रकल्प गेम चेंजर ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे।